पुढची बातमी पाहूयात। मुंबई गोवा महामार्गाच्या लोणेरे इथल्या उड्डाणपुलाला खड्डे पडलेले असून आतील स्टील देखील निखळून बाहेर आलाय। सद्यस्थितीमध्ये या खड्ड्यांच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। आज जरी या रस्त्याची दुरुस्ती केली जात असली तरी नागोठणे इथल्या पुलाचा भराव खचणं, वडखळ इथल्या पुलाला पडलेलं भगदाड आणि अनेक ठिकाणी भेगाळलेला रस्ता पाहता मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे इथल्या पुलावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। बघूयात। मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे जवळचा उड्डाणपूल मागील 6 महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता। मात्र 6 महिन्यानंतर या पुलाची अवस्था आपण जर बघितली तर अनेक ठिकाणी तडा गेलेले आहेत। शिवाय काही भागांमध्ये जो वरचा कॉन्क्रीट आहे तो सध्या निखळून बाहेर पडलेला आहे आणि त्याच्यामधील स्टील आहे ती बाहेर संपूर्ण पडलेली आहे। सद्यस्थितीमध्ये हा सगळा निखळून गेलेला भाग दुरुस्ती करण्याचं काम आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। आपण जर बघितलात तर रायगड जिल्ह्यामध्ये नागोठणे असेल, वडखल असेल, लोणेरे असेल या अनेक भागांमध्ये उड्डाणपूल तयार करण्यात आलेले आहेत। मात्र उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। अनेक ठिकाणी महामार्गावर आपण बघितलं तर मोठमोठ्या भेगा आणि तडे गेलेले आहेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी हे फ्लायओव्हर जे बांधण्यात आलेले आहेत त्या कामाबाबत सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। नुकताच काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव आहे। या गणेशोत्सवामध्ये लाखो जे कोकणकर आहेत ते मुंबईकडून गावी येत असतात। मात्र या मुंबईकरांना यंदाच्या पावसाळ्यामध्ये देखील खड्ड्यातूनच हा प्रवास करावा लागणार असल्याची शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। मुंबई गोवा महामार्गावरची सध्याची परिस्थिती बघितली तर अनेक ठिकाणचे सर्व्हिस रस्ते देखील खड्ड्यात गेलेले आहेत आणि त्यामुळे खड्ड्यात गेलेल्या या रस्त्यातून पुन्हा एकदा कोकणकरांना हा प्रवास आहे तो खड्डेमय करावा लागतोय। आता या अनेक पुलांच्या झालेल्या नादुरुस्त अवस्थेला नक्की जबाबदार कोण असा प्रश्न कोकणकर उपस्थित करतोय। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड।